अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्याही आयुष्यात सुखाचे दिवस लवकरच येतील. तुझ्याही आयुष्यात मोठा चमत्कार होणार आहे. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जीवनात दुःख आले म्हणून माणूस लगेच घाबरून जातो, पण घाबरण्याची काही गरज नाही. ज्या प्रकारे आपण आनंदाच्या दिवसांची वाट बघत आहोत, त्याच प्रकारे आपल्यालाही सुखाच्या काही दिवसांची अपेक्षा नक्कीच आहे. बाळा, दुःख हे माणसाला काही काळ येतच असतं, परंतु त्यामुळे आपल्याला खऱ्या सुखाच्या दिवसांची किंमत मिळत असते. म्हणून स्वामींवर विश्वास ठेव आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. देवाच्या खूप साऱ्या आशीर्वादांची प्राप्ती तुला होणार आहे. देव तुझ्या आयुष्यामध्ये एक मोठा चमत्कार घडवणार आहेत. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेव. जीवनात कधी ना कधी आपल्याला कोणाचीही गरज पडत असते, पण बाळा, माणूस हा प्रत्येकजण मदत करणारा असतो असं नाहीच. काही जण फक्त तुला आशेवर ठेवतील आणि मदतही करणार नाही. म्हणून माणसांची निवड करताना एकदम चांगल्या प्रकारे पारखून करत जा. कोणावर विश्वास ठेवायची गरज पडत असेल तर 4 वेळा विचार कर. कुठलाही निर्णय घेताना 2 वेळा खात्री कर. माणसाचा एक निर्णय चुकला तर माणसाचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. म्हणून हे देवाचे मार्गदर्शन तुझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. बाळा, देव आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. श्रीकृष्णाने ज्या प्रकारे अर्जुनाला मदत केली, अर्जुनाला मार्गदर्शन केलं, म्हणूनच अर्जुन एवढं मोठं युद्ध जिंकू शकले. त्याचप्रकारे स्वामी देखील तुला मार्गदर्शन करण्यासाठी आले आहेत. स्वामींनाही माहिती आहे की तुला मार्गदर्शनाची गरज आहे, म्हणून स्वामी तुझ्यासमोर आज आले आहेत. म्हणून हा व्हिडिओ अजिबातही चुकवू नकोस. श्रीकृष्ण जसे गुरु म्हणून अर्जुनाला लाभले, त्याचप्रकारे स्वामीही तुला गुरु म्हणून लाभले आहेत. आयुष्यामध्ये काय चांगलं काय वाईट हे समजून सांगण्यासाठी कोणाची तरी गरज भासत असते, आणि हीच गरज पूर्ण करण्यासाठी स्वामी तुझे गुरु झाले आहेत. गुरु आपल्या शिष्याला नेहमी योग्य मार्गच दाखवत असतात, योग्य मार्गाने चालायला लावत असतात. काय वाईट, काय चांगले, काय तुझ्यासाठी बरोबर, हे सर्व सांगण्यासाठी गुरु हवेच असतात. माणसाच्या आयुष्यामध्ये चमत्कार होतात, परंतु माणसाला त्याची खबर देखील लागत नाही. देव म्हणतात, तू प्रयत्न करत राहा, फळाची अपेक्षा करू नकोस. प्रयत्न जर खरंच आत्मविश्वासाने केलेले असतील तर त्याचं फळही तुला गोडच मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणार आहे. तू केलेली प्रत्येक गोष्ट तुला योग्य म्हणून मिळणार आहे. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळणार आहे. तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होणार आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी मोठा चमत्कार ठरणार आहे. तू मनात ठेवलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळणार आहे. बाळा, तू आजपर्यंत कायमच मन जपून वापरत आलेला आहे. मन जाळून तू तुझं आयुष्य जगत आहेस, परंतु आता घाबरू नकोस. तू मन मोकळ्याप्रमाणे जगू शकतोस. स्वामी तुझ्या मदतीसाठी कायम तत्पर आहेत. जीवनात आत्तापर्यंत झालं त्याचा पुनर्विचार करू नकोस. आता ते कशा प्रकारे तू करणार नाहीस याचा विचार कर. माणूस हा कधी ना कधी चुकतच असतो, पण चुकीमधून शिकायला हवं, ना की तीच चुकी पुन्हा पुन्हा करायला हवी. चुकीमधून जर तू एखादा चांगला धडा घेणार असशील तर नक्की स्वामी तुझ्यावर प्रसन्न होतील. पण एखादी चूक करून तू पुन्हा पुन्हा तीच चूक करत असशील तर स्वामीही तुझ्यावर नाराज होतील. स्वामी तुला एवढं सुंदर व्हिडिओ सांगत आहेत, एवढं सुंदर मार्गदर्शन करत आहेत, म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नकोस. सहमत असशील तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप कर. कधी कधी माणूस एवढा थकतो की त्याला
आयुष्य नकोसं होतं. असं वाटतं की आयुष्य संपून जावं. माणूस मेटाकुटीला येऊन टेकतो त्यावेळेस त्याच्यासाठी एक नवीन आशेचा किरण येत असतो. म्हणून तुलाही असं जाणवत असेल की आयुष्य खूप रेंगाळलं आहे, खूप थकल्यासारखं वाटत आहे, तर तुझ्यासाठीही एक नवीन संधी घेऊन देव येत आहेत. असं वाटत असेल की नशिबाचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत. आता कोणीही तुझं या जगात उरलं नाही. प्रत्येकाने तुला फसवलं आहे. जीवनात काहीच रस उरला नाही असं नेहमी वाटत असेल तर बाळा, तुझ्याही जीवनात चमत्कार होणार आहे. देव तुलाही आशीर्वाद देणार आहेत. घाबरू नकोस, प्रत्येक गोष्ट शक्य होणार आहे. फक्त मनामध्ये कुठल्याही प्रकारची वाईट भावना ठेवू नकोस. माणूस जर वाईट वागला तर त्याच्यासोबत वाईटच होतं. म्हणून कधीच वाईट वागू नकोस. कधीच कोणाचं मन दुखावू नकोस. जे होईल ते प्रचंड आश्चर्यकारक करणारं असेल. ज्यासाठी तू वाट बघत होतास ती प्रत्येक गोष्ट आता खरी होणार आहे. ज्या गोष्टीची तुला अपेक्षा होती तीच गोष्ट आता सत्यामध्ये उतरणार आहे. जेवढं सत्याने वागशील तेवढं आयुष्यात पुढे जाशील आणि जेवढं खोटं वागशील तेवढं आयुष्यामध्ये मागे येशील. आयुष्य हे मिळालं ते फुकट मिळालं नाही. आपलं काहीतरी पुण्य कामाला आलं. बाळा, पुण्य कधीच वाया जात नाही. देवाची केलेली भक्ती, देवाची केलेली प्रार्थना कधीच वाया जात नाही, हे नेहमी लक्षात ठेव. तू देवाचा हा व्हिडिओ बघत आहेस. हा व्हिडिओ बघताना तुला जाणवत असेल की तुझ्या आजूबाजूस एक अदृश्य शक्ती तुझं रक्षण करत आहे. बाळा, स्वामीच तुझे रक्षण करते आहेत. संकटांचं कामच आहे की प्रत्येकाला त्रास देणं. परंतु या संकटांमधून वाचायचं असेल, त्याचा प्रभाव कमी करायचा असेल तर त्यासाठी फक्त भक्तीच कामा येईल. तू तुझं कर्म सुंदर ठेव, आयुष्य आपोआप सुंदर होऊन जाईल. तुला काहीच करण्याची गरज देखील पडणार नाही. माणसाचे विचार माणसाचं कृत्य ठरवत असतात. विचारच घाणेरडे असतील, विचारच वाईट असतील तर कृत्य आपोआप वाईट होतं. विचारच नकारात्मक असतील तर आयुष्यात सर्व काही नकारात्मकच होईल. परंतु लक्षात घे, विचार जर सकारात्मक असतील तर आयुष्यामध्ये सर्व काही सकारात्मकच घडेल. जरी एखादी गोष्ट अशक्य वाटत असेल तर ती एका रात्रीमध्ये शक्य होऊ शकते. म्हणून सकारात्मक विचार ठेव. होय, मी हे करूच शकतो. होय, मी हे करणारच आहे. हे माझ्यासाठी थोडंसं अवघड आहे, परंतु मी हे नक्की करणार आहे, असे विचार नेहमी ठेव. कधीच असं म्हणू नको की नाही, हे मी करू शकत नाही, हे माझ्यासाठी अशक्य आहे. किंवा जर तुझ्या अवतीभोवती असे लोक असतील जे तुला प्रत्येक कार्यामध्ये मागे खेचत असतील, प्रत्येक वेळी तुला सांगत असतील की तू हे करू शकत नाही, तुझी हे करण्याची लायकी नाही, तू एक साधा माणूस आहेस, तू एवढ्या पुढे जाऊ शकत नाही, असं म्हणणारे नकारात्मक लोक जर तुझ्या आजूबाजूला असतील तर अशांपासून लांब राहा. कारण हे लोक तुला कधीच जीवनात पुढे जाऊ देणार नाही. तुझा पूर्ण मेंदू ते नकारात्मक विचाराने भरवून टाकतील आणि तुला प्रपंचामध्ये मागे खेचतील, तुझा विकास होऊ देणार नाही. म्हणून तुला मार्गदर्शन करणे खूप गरजेचे होते आणि गरजेचे आहे. बाळा, कधी कोणापासून दूर राहायचं, कधी कोणाचं ऐकायचं तर कधी कोणाचं ऐकायचं नाही, ही प्रत्येक गोष्ट तुझ्यासाठी महत्त्वाची आहे. आणि हीच गोष्ट तुला आयुष्यामध्ये सर्व काही मिळवून देणारी आहे. कधीकधी तुला वाटत असेल की कोणी तुझं चांगल्याचा विचार करतंय तर कोणी तुझ्या वाईटाचा विचार करतंय. कोणाकडेही जास्त लक्ष देऊ नकोस. तुझ्या कर्मावरती विश्वास ठेव. जे आहे ते खरंच आहे आणि ते सत्यच होणार आहे. म्हणून विश्वास ठेवायचा तर देवावर विश्वास ठेव. देवाच्या भक्तीवर, प्रार्थनेवर विश्वास ठेव. देव कधीही तुला नाराज करणार नाही, तुला फसवणार नाही. तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी मोठं नक्कीच होणार आहे. बाळा,
देवावर विश्वास ठेव आणि रोज व्हिडिओ बघत जा. आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुला आवडला असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक लगेच कर आणि असेच व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेव. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.